जून पर्यंत मुंबईत पावसाची नोंद झाली आहे 0 मिलीमीटर. उपनगरांमध्ये रात्रीचं किमान तापमान 30 अंशाच्या आसपास जात आहे. मुंबईकर उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेत. सध्याच्या स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी 70% पावसाची तूट आहे, तर उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबारमध्ये पावसाचा थेंबही नाहीये. खरं तर मान्सून यावेळी केरळमध्ये वेळेवर दाखल झाला, पण महाराष्ट्रात येऊनही त्यानं टांग दिली. खरीप पेरण्या रखडल्यात, बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसलाय. महाराष्ट्रातली मान्सूनची सध्याची स्थिती नेमकी काय आहे? पाऊस हा नेमका अडकलाय कुठे आणि शेतकऱ्यांचं भवितव्य काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत मान्सून दाखल होण्याची सामान्य तारीख ही 11 जून मानली जाते. मात्र गेल्या 24 वर्षात मान्सून अनेकदा लांबल्याचंही दिसून आलंय. मान्सूनचं सगळ्यात प्रदीर्घ रेंगाळलेलं आगमन 25 जूनला नोंदवलं गेलंय. हा विक्रम झालेला 2019 आणि 2023 या 2 वर्षात. विशेष म्हणजे 2023 हे एल निनोचं वर्ष होतं आणि ज्यामुळे मान्सून कमकुवत झालेला आणि मुंबईकरांना 25 जून पर्यंत पावसाची वाट बघावी लागली. पण यावेळी केरळमध्ये 4 जूनला दाखल झाल्यानंतर सुद्धा हा मान्सून महाराष्ट्रात 6 ते 8 जून दरम्यान दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात त्याने हजेरी लावली. त्यामुळे सुरुवातीला आशा निर्माण झालेली, मात्र त्यानंतर मान्सूनचा वेग पूर्णपणे मंदावलाय. देशभरात पावसाचा 64% तुटवडा आहे, तर आपल्या महाराष्ट्रात तब्बल 70% पाऊस कमी झालाय. राज्याच्या अनेक भागात पावसानं अक्षरशः ओढ दिली आहे. सर्वाधिक फटका उत्तर महाराष्ट्राला बसलाय. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांमध्ये पावसाची घट ही 100%वर पोहोचली आहे. म्हणजे इथं अद्याप पाऊस हा पडलेलाच नाहीये. पावसाच्या या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप पेरण्या खोळंबल्यात. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी धूळ पेरणी सुद्धा टाळली आहे, कारण मान्सून कधी येईल याची स्पष्टताच नाहीये. कृषी विभागानं शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला दिलाय. पण जर लवकरच समाधानकारक पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचं मोठं संकट हे उभं राहू शकतं, ज्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होईल. मान्सूनचा वेग मंदावण्यामागं खरं तर अनेक कारणं आहेत. अरबी समुद्रातील अनुकूल परिस्थितीचा अभाव, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा नसणं आणि वायव्येकडून येणारं कोरडं आणि उष्ण वारं हे प्रमुख अडथळे आहेत. हवामान तज्ज्ञांनुसार वातावरणातील वरच्या स्तरांमधल्या वाऱ्यांमध्ये झालेल्या प्रतिकूल बदलांमुळे मान्सूनची यंत्रणा कमकुवत झाली आहे, ज्यामुळे ढग तयार होण्याची प्रक्रिया ही मंदावली गेली आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस म्हणजे दीर्घकालीन सरासरीच्या 90 ते 92% पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलाय. एल निनो स्थिती सक्रिय असल्यानं मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पावसाचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. पण यात चांगली बातमी अशी आहे की 18 ते 20 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रासह दक्षिण आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये मान्सून हा पुन्हा सक्रिय होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होणार आहे. या काळात कोकण किनारपट्टी आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक सारख्या मोठ्या शहरांमध्ये मान्सूनचा जोरदार पाऊस हा 20 जूनच्या नंतर आहे. 23 ते 28 जून दरम्यान मुंबईत MMR म्हणजेच मुंबई महानगर क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता 70% आहे. तर या 5 दिवसात 250 ते 300 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतला मान्सून त्यामुळे यंदा नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा उशिरा येत असला तरी तो 2019 आणि 2023च्या 25 जूनचा सगळ्यात उशिरा येण्याचा आगमनाचा रेकॉर्ड मोडणार की तो त्याआधीच मुंबईकरांना भिजवणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. यावर तुम्हाला काय वाटतंय? पाऊस जितक्या लवकर यावा की उशिरा होऊन रेकॉर्ड मोडणार? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.